राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं आपला गड राखत दणदणीत विजय संपादन केला। आमदार अमित देशमुख यांच्या झंझावाती नेतृत्वाखाली काँग्रेसनं 70 पैकी तब्बल 47 जागांवर विजय मिळवून महापालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमधील आठवणी पुसल्या जातील यात कोणतीही शंका नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं। त्यावरून राजकीय वर्तुळात निषेधाचा सूर उमटला होता। चव्हाण यांना या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करावी लागली होती। याच वक्तव्याचा फटका येथील निवडणुकीत भाजपला बसल्याची राजकीय चर्चा आहे। लातूर काँग्रेसचाच अभेद्य बालेकिल्ला असल्याचं अधोरेखित। विलासराव देशमुख यांच्या लातूरमधील आठवणी पुसल्या जातील। रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याचा भाजपला फटका। चव्हाणांनी वक्तव्यानंतर व्यक्त केली होती दिलगिरी। सर्व ताकद पणाला लावूनही भाजपला केवळ 22 जागा। महापालिकांच्या रणधुमाळीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं। त्यांनी लातूरमधील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूरमधील आठवणी पुसल्या जातील असा अति आत्मविश्वास व्यक्त केला। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून सर्वच राजकीय स्तरात निषेधाचा सूर उमटला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चव्हाणांच्या वक्तव्यावर दिलगिरीचा सूर आळवला। रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा, बाकी विलासरावच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे। त्यामुळे विलासरावच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही। आम्हाला सगळ्यांना आदर आहे। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संदर्भातील वक्तव्यावर त्यांचे पुत्र अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत भाजपला खडे बोल सुनावले। जर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर तुला जशास तसं उत्तर दिलं जाईल। हे लातूरकरांचं आहे। इथं कोणी जर दाब दडप करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बंदोबस्त लातूरकर करतील। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। लातूर महापालिकेच्या इतिहासात 1952 पासून काँग्रेसचंच वर्चस्व राहिलंय। एप्रिल 2017 ते नोव्हेंबर 2019 हा 2.5 वर्षांचा अपवाद वगळता लातूरकरांनी नेहमीच काँग्रेसच्या हातात सत्ता दिली आहे। काँग्रेसची जी परंपरा आहे ती पुन्हा एकदा त्या परंपरेवर लातूरच्या मतदारांनी शिक्कामोर्तब केला। लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला एकहाती सत्ता दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि लातूरच्या मतदारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की लातूर हे नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहतं। या निकालानं लातूर हा आजही काँग्रेसचाच अभेद्य बालेकिल्ला असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। भाजपनं आपली सर्व ताकद पणाला लावली होती, तरीही त्यांना 22हून जास्त जागा जिंकता आल्या नाहीत। लातूरमध्ये मोठा करिश्मा करण्याची आणि काँग्रेसचा सफाया करण्याच्या वल्गना भाजपनं केल्या होत्या, तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस औषधालाही नसेल अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं। पण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयीचं ते वक्तव्यच इथं भाजपला भोवल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।